नमस्कार मित्रांनो, मागे आपण जे एक यूट्यूब लाईव्ह केलं ज्यामध्ये मी म्हटलं होतं की आपण एक महाराष्ट्र दौरा करणार आहोत, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं ससे कलेक्ट करणार आहोत आणि मग आपण ते ससे ज्यांना विक्री करण्यासाठी त्रास होत आहे किंवा ज्यांना मार्केटिंग जमत नाही आहे त्यांच्यासाठी आपण मार्केटिंग करून देणार होतो. सो आपण हा दौरा मे महिन्यामध्ये केला आणि ऑलमोस्ट आपण 150 ससे वेगवेगळ्या ठिकाणातून आपण गोळा केले. गोव्यातून, आमच्या कोकणातून, त्यानंतर साताऱ्यातून, त्यानंतर कोल्हापूरमधनं, पुण्यातून असे वेगवेगळ्या ठिकाणांना आपण जवळपास 150 ससे कलेक्ट केले आणि आपण ते ससे त्याच दिवशी विकले. सो मित्रांनो, हा पूर्ण जो आपण खरेदी विक्रीचा प्रवास केला तो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. मला काही जणांनी बाईट्स दिले, काही जणांचे बाईट्स मला घेता आले नाहीत, कारण की कसं निवडणुकीचा काळ होता त्यामुळे जरा धावपळ झाली. त्यामुळे मला बऱ्यापैकी कवर करता आलं नाही. पण ज्यांनी मला बाईट दिले त्यांना थँक्यू, आणि ज्यांनी बाईट नाही दिले त्यांचे फोटोज आणि त्यांची नावं मी या व्हिडिओ दाखवणार आहे. सो तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अभिनंदन माळी, राहणार नवी दानवाड, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही पाहता हा माझा ससे पालनाचा फॉर्म. 1 वर्षापूर्वी 2 नर 4 मादीपासून मी सुरुवात केलो. त्यानंतर 4 मादीपासून मला 40 पिल्ले मिळाली. पिल्ले मोठी झाल्यानंतर मला मार्केटिंगचा प्रॉब्लेम यायला लागला. त्यानंतर मोबाईल पाहत असताना मला यूट्यूबवर अभंग रॅबिट फार्म बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी निलेश गोसावी सरांना फोन केला. सरांनी मला तशी घेण्याची हमी दिली. त्याने मला 8-10 दिवसापूर्वी माझे तशी त्यांनी योग्य किंमत देऊन घेऊन गेले. त्यानंतर मला परत 50 सशेची ऑर्डर देऊन गेले. त्यानंतर आता 2 महिन्यानंतर मी त्यांना 50 सशेची ऑर्डर पूर्ण करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ब्लेस डिसिल्वा. मी न्यूजे कुडाळमधून बोलतोय. निलेश गोसावी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये माझ्याकडचे ससे मी त्यांना दिले होते, त्यांनी ते घेतले, त्याबद्दल धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी श्यामली बोलते गोवामधल्यान. माझं सश्याचं फार्म आहे आणि मला ससे विकायचं होते. तरी मी यूट्यूब बघितलं आणि निलेश गोसावी यांचा यूट्यूब चॅनल बघून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर निलेश गोवामध्ये येऊन त्याने माझे ससे 40 किंवा 40 ससे खरीदले. त्यासाठी मी निलेशचा खूप खूप आभारी आहे आणि परतून त्यांना ससे परत देवाची प्रार्थना करू बघते. थँक्यू निलेश. माझ्या बरोबर झेवियर किंवा मेल्विन डायस आजे ससे किंवा 30 ससे निलेशनी घेतला. मित्रांनो, यानंतर आपण श्रीयुत राजेंद्र निकम यांच्याकडनं साताऱ्यातून त्यांच्या शेतावरनं ससे घेतले आणि मग अखेरीतल्या श्रीयुत जयानंद चव्हाण यांच्या फार्मवरनं काही ससे घेतले. पुढे आपण पुण्यात आलो आणि पुण्यामध्ये श्रीयुत खोजेमा कामशेतवाला यांनी आपल्या जवळपास 15 ससे दिले आणि पुढे लगेचच पुण्यातल्या गिरीश बडगे यांच्या घरातील जवळपास 20 सशांची फौज आपण काबीज केली. त्यानंतर आपले श्री अवधूत थेटे ज्यांनी आपल्या थ्रू फार्म लावलं आहे पुण्यामध्ये, त्यांच्याकडनं आपण काही ससे घेतले आणि अशा प्रकारे आपण त्या दिवशी ओव्हरऑल 150 ससे खरेदी केले आणि ते 150 ससे आपण त्याच दिवशी विकलेसुद्धा होते. सो मित्रांनो, हा प्रवास खूप छान होता आणि या सर्वांव्यतिरिक्त अजून काही जणांनी आम्हाला संपर्क साधला होता, पण काही कारणास्तव आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. परंतु ससे खरेदीचा हा दौरा आम्ही लवकरच पुन्हा घेऊन येणार आहोत. सो आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुम्ही जास्तीचे ससे तयार ठेवा. मित्रांनो, या महिन्यातलं ससेपालनाचं प्रशिक्षण हे येत्या शनिवारी 25 मे 2024 रोजी असणार आहे. सो ज्यांना ससेपालनाचं ट्रेनिंग हवं आहे त्यांनी लवकरच आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेला गुगल फॉर्म भरा आणि आपली नोंदणी आजच करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
ससे पालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.